नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता आकाश आणि भूमी हे दोघे जण बोलत असताना वॉचमनचा फोन आलेला असतो आणि तेव्हा आकाश म्हणतो की आपल्याला कुणीतरी भेटायला आलेला आहे गेटजवळ. वॉचमनचा फोन आला होता. तेव्हा भूमी म्हणत असते की आकाश, अरे पण आपल्याला गेटजवळ कोण भेटायला आलं असेल? तेव्हा आकाश म्हणतो की जाऊन आपण बघूया नक्की कोण आलं आहे ते. त्यानंतर प्रेक्षकांनो, आकाश येतो आणि वॉचमनला विचारतो की तो माणूस कुठे आहे? तर तिथे उभा आहे असं सांगितलं जातं. तेव्हा इथे आकाशभूमीचं लक्ष जातं तर गेटच्या बाहेर एक माणूस तिथे लाल रंगाच्या टी शर्टमध्ये तोंडाला मास्क वगैरे लावून उभा राहिलेला असतो, आकाश आणि भूमीची वाट बघत. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाशभूमी दोघेही घाबरतात. तेव्हा भूमी म्हणत असते की आकाश, हा माणूस कोण असेल बरं? थोडं विचित्र वाटत नाही आहे का? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाश म्हणत असतो की चल आपण जवळ जाऊन बघूया हा माणूस नेमका आहे तरी कोण. तर इथे प्रेक्षकांनो, अपूर्वाने गायकवाड सरांना भेटायला बोलावलेलं असतं. गायकवाड सर तिला भेटायला येतात. दोघे जण एकमेकांना शेकहँड वगैरे करतात. त्यानंतर इथे रागिनी पटवर्धनबद्दल मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे असं म्हणाल्यानंतर गायकवाड सर म्हणतात की रागिनी पटवर्धन यांची केस पुन्हा रिओपन झालेली आहे आणि ती केस आता तुमच्याकडे आहे, त्यासाठी तुमचं खूप खूप अभिनंदन असं सुद्धा गायकवाड सर आता म्हणालेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा म्हणत असते की गायकवाड सर, मला तुमच्याकडून थोडी माहिती हवी होती. गायकवाड सर म्हणतात, बोला, तुम्हाला काय माहिती हवी आहे? तेव्हा अपूर्वा म्हणते की रागिनी पटवर्धन या परदेशात पळून गेल्या, बरोबर ना? मग त्यानंतर आपल्या टीमने त्यांना शोधून परत आणण्याचा प्रयत्न केला नाही का? तुम्ही आपली टीम तिथे पाठवली नव्हती? तेव्हा इथे गायकवाड सर म्हणत असतात की मॅडम, लगेच आपली टीम तिथे तैनात करण्यात आली होती, पण तिथे शोधाशोध केल्यानंतर रागिनी पटवर्धन या सापडल्याच नाही आणि मग आपल्या टीमला परत बोलवावं लागलं. तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते की सर, मला काय म्हणायचं आहे, म्हणजे इथे जर त्या ठिकाणी रागिनी पटवर्धन आपल्या टीमला सापडल्याच नव्हत्या, तर मग मला असं वाटतं की रागिनी पटवर्धन खरोखर परदेशात गेल्या असतील का? की कदाचित त्यांनी फक्त जाण्याचं नाटक केलं होतं आणि त्या परदेशात गेल्याच नसतील, असं सुद्धा होऊ शकतं ना सर? तेव्हा इथे आता गायकवाड सर म्हणतात, शक्यता नाकारता येऊ शकत नाही. तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, पण ते जे पुरावे तुम्ही दाखवलेत, सगळे पुरावे जे ठेवण्यात आलेले आहेत, ते पुरावे सगळे आपल्या टीमनेच जमा केलेत का? तेव्हा इथे गायकवाड सर म्हणतात की अर्धे पुरावे हे भूमी आणि आकाश या दोघांच्या थ्रू आपल्याकडे आलेले आहेत आणि बाकीचे काही पुरावे आहेत ते आपल्या टीमने जमा केलेले आहेत. तेव्हा इथे आता अपूर्वा म्हणत असते की सर, मला राहून राहून असंच वाटतंय की रागिनी पटवर्धन ही परदेशात गेली नसावी. कारण का सर, बघा ना, म्हणजे ती बाई जर परदेशात गेली असेल तर ती कधी ना कधीतरी परत आलीच असती ना, पण ती अजूनही परत आलेली नाही आहे. तेव्हा इथे गायकवाड सर म्हणत असतात की कसं आहे ना अपूर्वा मॅडम, इथे रागिनी पटवर्धन यांनी आता महाजन कुटुंबियांना इतका त्रास दिला होता, इतका त्रास दिला होता की ती परत येईल असं वाटलं होतं, पण त्या मात्र परत आलेल्या नाही आहेत. तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते की मला असंच वाटतंय की रागिनी पटवर्धन ह्या परदेशात गेलेल्याच नाही आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला त्यांच्यावरती संशय का आहे, तर तुम्ही बघा ना, त्या पळून गेल्यानंतर त्या 4 दिवसानंतर परदेशात गेल्यात असं आपल्याला दिसतंय. मग जर त्या पळून कुठेतरी गेल्या होत्या तर त्या 4 दिवस कुठेतरी थांबल्या असतीलच ना? मग 4 दिवस नक्की त्या कुठे होत्या? कुणाकुणाला भेटल्या होत्या? कुणाकुणाशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला होता? आणि जर त्या महाजन कुटुंबियांसाठी इतक्या डेंजरस होत्या, तर पळून गेल्यानंतर त्यांनी एकदा तरी त्यांच्यावरती अटॅक करण्याचा प्रयत्न केला असेल ना? तेव्हा इथे गायकवाड सर म्हणतात की नाही, त्यांच्याकडे अटॅक होण्याची इथे शक्यताच येत नाही. कारण का? मी त्यांच्या सिक्युरिटीसाठी तिथे 2 पोलीस ठेवले होते त्यांच्यावरती लक्ष ठेवायला. त्यामुळे तिथे पोलीस गेटजवळ असताना रागिनी पटवर्धन त्यांच्यावरती अटॅक करायला जाईल असं झालंच नसतं. त्यामुळे रागिनी पटवर्धन महाजनांच्या इथे तर मुळीच आली नसेल. तेव्हा प्रेक्षकांनो, अपूर्वा म्हणत असते, ठीक आहे, या गोष्टीचा अजून मी शोध घेण्याचा प्रयत्न करते. जर मला तुमच्या मदतीची गरज लागली तर सॉरी, पण मी तुम्हाला पुन्हा कॉल करेन असं अपूर्वा म्हणालेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो,
आकाश येतो आणि म्हणतो, कोण आहात तुम्ही? तुम्हाला कुणाला भेटायचं आहे? तेव्हा इथे आता मेघ आलेला असतो. तो आपल्या खिशातून पिस्तूल काढतो आणि इथे आकाशवरती उगारतो. तेव्हा भूमी आकाश दोघे घाबरतात आणि म्हणतात, अरे कोण आहात कोण तुम्ही? तेव्हा इथे मेघ म्हणत असतो, अरे आकाश मी आहे रे. तेव्हा आकाश म्हणत असतो, मेघ अरे तू इथे काय करतोयस? कशाला आलायस तू इथे? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मेघ म्हणत असतो, आकाश अरे असं काय करतोयस तू? तेव्हा इथे आता मेघने सांगितलेलं असतं की तू मला एक काम करायला सांगितलं होतंस ना, जबाबदारीचं, तो नंबर ट्रेस करायला सांगितलं होतास ना. तेव्हा आकाश म्हणतो, हां मग काय झालं? तो अपूर्वाचाच नंबर आहे का? तेव्हा मेघ म्हणतो, नाही नाही, तो अपूर्वाचा नंबर अजिबातच नाही आहे, तो दुसराच कुणाचा तरी नंबर आहे. तेव्हा आकाश म्हणतो, आणि मेघ तुला जर इथे कुणी बघितलं तर किती मोठा प्रॉब्लेम होईल कळतंय का तुला? आणि ही पिस्तूल कशाला आणली आहेस तू? तेव्हा मेघ म्हणत असतो, पिस्तूल कशाला म्हणजे? अरे मी कोण आहे माहिती आहे ना? हॅकर आहे मी, हॅकर. माझ्या पाठीमागे माणसं असतात. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुझ्या जागी दुसरं कोण आलं असतं तर? मग माझ्या सेफ्टीसाठी ठेवली मी ही पिस्तूल, कळतंय का तुला? तेव्हा इथे भूमी म्हणत असते की याचा अर्थ, जर या सगळ्याच्या मागे अपूर्वा नाही आहे, तो नंबर जर अपूर्वाचा नाही आहे, मग कुणाचा असेल? तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे आता आकाश, भूमी आणि मेघ हे तिघेजणं बोलत असतात. तेवढ्यातच तिथे अपूर्वा आलेली असते. अपूर्वा बघते त्या तिघांना बोलताना. तेव्हा ती झाडीमध्ये लपून बसते आणि म्हणत असते की हा माणूस कोण आहे जो भूमी आणि आकाशला भेटायला आलाय? आणि घर सोडून हे तिघंजणं असे बाहेर काय उभे राहून बोलत आहेत? नक्कीच हा कुणीतरी असा माणूस असेल का जो मला इथे आकाशच्या राजपर्यंत घेऊन जाईल? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा बाजूला उभी राहून त्यांचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा भूमी म्हणत असते, आकाश म्हणजे एका गोष्टीची खात्री आता आपल्याला पटली, आपल्याला मेसेज करणारी व्यक्ती ही अपूर्वा नाही आहे हे आपल्याला आता कळलेलं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, त्या ठिकाणी आता अपूर्वा मुद्दामूनच येते आणि काय आकाशदादा, भूमी अशी आता मुद्दामूनच हाक मारते. तेव्हा इथे लगेचच आपल्या चेहऱ्याला मेघने पुन्हा एकदा मास्क लावलेला असतो आणि तो अपूर्वा आल्या आल्या तिथून कल्टी मारतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आकाश म्हणत असतो की अरे अपूर्वा तू इथे? तेव्हा अपूर्वा म्हणते, हो अरे मी माझ्याच घरी आले ना, मग तुम्ही इतक्या आश्चर्यचकित का होत आहे? तेव्हा भूमी म्हणते, नाही ग, तू अचानक लवकर आलीस ना म्हणून विचारते. आणि तुझी गाडी कुठे आहे? तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते की माझी गाडी आहे ना, तिचा टायर पंक्चर झाला आहे, तिला गॅरेजला दिले आणि म्हणून मग मी इथे रिक्षाने आले. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा विचारत असते, आणि तो जो माणूस गेला तो कोण होता? तेव्हा आकाश म्हणतो, माझा मित्र होता. तेव्हा अपूर्वा म्हणते, मग तुम्ही तिघंजणं बाहेर उभं राहून का बोलत होता? आतमध्ये का नाही गेलात? तेव्हा आकाश म्हणतो, अगं आतमध्येच बसून बोललो आम्ही, त्याच्यानंतरला त्याला सोडायला आम्ही गेटपर्यंत आलो. तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, हो का? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आकाश म्हणतो, गाडी गॅरेजमधून आणायची आहे का तुझी? तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आकाश अरे गॅरेजला दिली आहे ना, मग तिथूनच कुणीतरी घेऊन येईल ना, नाहीतर आपण ड्रायव्हरला पाठवूया. तेव्हा आकाश म्हणतो, नाही, आणि तसंही तिच्या टीममधलं कुणीतरी हवालदार असेलच ना, तो गाडी घेऊन येईल. आपण कशी काय पोलिसांची गाडी आणू शकतो, नाही का? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाश म्हणतो की बरं चल ठीक आहे, आली आहेस ना तू आता, मग घरामध्ये जाऊया. आणि तेव्हा आकाशभूमी दोघेजणं घरामध्ये गेल्यानंतर इथे लगेचच अपूर्वा मागे वळून मेघकडे बघते आणि म्हणत असते की हा माणूस कोण आहे, इथे कशासाठी आला होता, आकाशबरोबर त्याचं काय कनेक्शन आहे ना, सगळं काही मला आता शोधून काढायचं आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आकाश आणि भूमी दोघेजणं बसलेले असतात आणि तेव्हा सगळ्यांना त्या ठिकाणी बोलावलेलं असतं. तेव्हा तिथे अथर्वसुद्धा येतो. अथर्व म्हणतो, आकाश काय रे, बोलावलेस का? तेव्हा आकाश म्हणतो, हो बोलावले, बलदेवलासुद्धा इथे येऊ दे. त्यानंतर प्रेक्षकांनो, सगळेजण तिथे जमलेले असतात. बलदेवसुद्धा येतो. तो सुद्धा म्हणत असतो, काय रे आकाश, सहज बोलावलंस ना? आणि तेव्हा प्रेक्षकांनो, आकाश म्हणतो, हे बघा, हे काय आहे ते वाचा. आणि ती फाईल आता बलदेवकडे दिली जाते. त्यानंतर प्रेक्षकांनो, बलदेव ती फाईल वाचत असतो आणि म्हणत असतो की आकाश, ही तर आपल्या नवीन प्रोजेक्टची फाईल आहे ना, आणि त्याच्यावरती तू मला आणि अथर्वला एकत्र काम करायला सांगतोयस, पण हे कसं शक्य आहे? तेव्हा इथे अथर्वसुद्धा तेच म्हणतो की भूमिताई आणि आकाश, हे सगळं काय आहे? आम्ही दोघेजण एकत्र काम करणं आता शक्य नाही आहे. तेव्हा बलदेव म्हणतो, नाहीतर काय,
सकाळीच आमचं जोरदार इतकं भांडण झालंय आणि आता भांडण झालेलं असताना एकत्र काम करणं आम्हाला शक्य जाणार नाही आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो, का का शक्य जाणार नाही आहे? सगळं काही विसरून आपण एक टीम म्हणून काम करू शकत नाही का? काम करत असताना कितीतरी लोकांबरोबर आपले मतभेद असतात, वाद होतात, म्हणून एकत्र कुणी कधी कामच करत नाही का? आणि तुम्हीसुद्धा सकाळी जे काही तुमच्यामध्ये क्षुल्लकचं भांडण झाले ते आता तुम्ही इतकं ताणून धरणार आहात की एकमेकांबरोबर कामच करणार नाही तुम्ही. आणि हे कितपत योग्य आहे? तेव्हा इथे अथर्व म्हणत असतो, आकाश, अरे पण त्याचा माझ्यावरती विश्वास नाही आहे, मग त्याच्याबरोबर मी काम का करू? तेव्हा भूमी म्हणत असते की हे बघा, इतकी मोठी गोष्ट नव्हती जेवढी तुम्ही मोठी केलीत. आणि आपण एकत्र कुटुंबामध्ये राहतो. हा, एकमेकांच्या काही गोष्टी आपल्याला पटणार नाही, कधी कधी आपली मतभेद असतील, म्हणून आपण एकमेकांबरोबर राहणारच नाही का? आपण एकमेकांबरोबर काम करणारच नाही का? हे कितपत योग्य आहे? आणि तसंही सकाळी जे काही झालं त्याच्यामध्ये कुणाची चुकी होती, कुणाची नव्हती, ह्याच्यात आता बोलण्यात काही पॉईंट नाही आहे. पण मी फक्त एवढंच म्हणेन की जिथे प्रॉब्लेम येतो तिथे आपल्याला सोल्युशनसुद्धा काढला पाहिजे. आणि भूमी म्हणते, अजून एक महत्त्वाची गोष्ट, तुम्ही पर्सनल आणि प्रोफेशनल ह्या दोन गोष्टी वेगळ्या ठेवा ना. बलदेव दादा, तू जेव्हा एन्व्हलप अथर्वला दिलंस तेव्हा ते तू नीट बघून त्याला द्यायला हवं होतंस. आणि त्यानंतर अथर्व, तू बलदेव दादाकडून एन्व्हलप घेतला त्याच्यासमोर तू ते उघडून बघायला हवं होतंस. अरे, प्रोफेशनल कामं ही अशीच केली जातात ना. एकमेकांवरती तुम्ही ठार विश्वास ठेवाल आणि कधीतरी चुकीच्या गोष्टी घडतील, म्हणून पर्सनल आणि प्रोफेशनल ह्या दोन गोष्टी वेगळ्या केल्यात तर सगळ्या गोष्टी सुरळीत होतील, बरोबर ना? तेव्हा मानसी म्हणते, अगदी बरोबर आहे. आपण सगळ्यांनी जरा ओव्हर रिॲक्टच केला. आपण सगळेजण एकत्र कुटुंबामध्ये राहतो. कधी मेदबस झाले तर आपण एकमेकांबरोबर पाठ करण्यापेक्षा आपण प्रत्येक प्रॉब्लेमवरती सॉल्युशन काढलं पाहिजे, असं मलाही वाटतं. तर प्रेक्षकांनो, इथे आता जे काही वाटत असतं मानसीला तीसुद्धा बोलते. आणि तेव्हा इथे बलदेवलासुद्धा या गोष्टी कळतात. बलदेवसुद्धा आता अथर्वच्या समोर येऊन उभा राहतो आणि आपला हात पुढे करतो त्याच्याबरोबर मैत्री करण्यासाठी. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अथर्व म्हणतो की सॉरी दादा, मी सुद्धा सकाळी तुला जरा जास्तच बोललो. पण खरं तर प्रेक्षकांनो, चुकी ही अथर्वची नव्हतीच आणि ना इथे ही चुकी बलदेवची होती. चुकी जर कुणाची होती तर ती अपूर्वाची होती, कारण अपूर्वाने त्या दोघांमध्ये मिसअंडरस्टँडिंग निर्माण केलं होतं, ते सुद्धा जाणून बुजून. तेव्हा इथे बलदेव आणि अथर्व दोघेजण एकमेकांबरोबर काम करायला तयार होतात. एकमेकांना मिठी मारून एकमेकांची माफीसुद्धा मागतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, अपूर्वा म्हणत असते, अरे वा भूमी, तू तर या दोघांचं सकाळचं भांडण एका मिनिटामध्ये लगेच संपून टाकलंस ग. आणि तुला काय वाटतंय, ही लढाई तू जिंकलीस? अगं, या छोट्या छोट्या लढाई जिंक तू, पण मोठी लढाई मात्र मीच जिंकणार. तर इथे अपूर्वा म्हणत असते की बरं झालं, तुम्ही दोघांनी तर माझ्यासाठी आता कामच सोपं केलेलं आहे. वेगवेगळे काम करत असते तर मला जास्त काही करता आलं नसतं. सकाळी छोटीशी ठिणगी टाकली तर दोघांमध्ये इतका वाद झाला. आता तर दोघे एकत्र काम करणार आहेत. आता त्या दोघांमध्ये कसं भांडण लावून देते ना, ते बघाच तुम्ही. त्यानंतर इथे आता अथर्व, मानसी सगळेजण आकाशभूमीचं कौतुक करत असतात की तुम्ही दोघेजण घरातले वाद जास्त वेळ राहू देत नाही, ते लगेचच तुम्ही इथे मिटवून टाकता. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा म्हणत असते की मी काय म्हणते बलदेव, अरे आकाश आणि भूमी दोघे खरंच खूप ग्रेट आहेत रे. म्हणजे बघ ना, किती हुशारीने त्याने तुमच्या दोघांचं भांडण मिटवून टाकलं. तेव्हा इथे बलदेव म्हणत असतो की हो, त्यांची ही पहिल्यापासूनची सवय आहे. म्हणजे जेव्हा कधी घरामध्ये थोडा तणाव आहे असं त्यांना वाटतं ना, मग तेव्हा काहीतरी चांगल्या गोष्टी करतात. म्हणजे कुठेतरी आम्ही ट्रिप काढतो, कुठेतरी फिरायला जातो किंवा घरामध्येच अशी पार्टी वगैरे केली जाते. असं इकडे आता सगळं बलदेव अपूर्वाला सांगत असतो. आणि तो म्हणत असतो, का गं, आत्ताच तुला एकदम आकाश आणि भूमीचं इतकं कौतुक का वाटतंय? तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते, अरे मग कौतुक वाटण्यासारखेच आहेत ना रे ते. त्या दोघांनी तुमच्या दोघांमधले गैरसमज दूर केले, तुम्हाला एकत्र आणलं आणि ते खऱ्या अर्थाने हेड ऑफ द फॅमिली आहेत. कारण ते अगदी मोठ्या माणसांसारखेच आपलं कर्तव्य पार पडत आहेत. आणि ही गोष्ट खरंच खूपच जास्त अगदी युनिक आहे आणि आवडणारीच आहे ना. तेव्हा इथे आता अपूर्वा म्हणत असते की जेव्हा घरामध्ये वाद व्हायचे तेव्हा तुम्ही कुठेतरी बाहेर फिरायला वगैरे जायचात ना, ट्रिपला वगैरे, का तर घरातलं वातावरण चांगलं व्हावं म्हणून. मग तुझ्याकडे काही फोटोज वगैरे आहेत का ट्रिपला गेल्याचे? तेव्हा इथे
आकाश म्हणतो, "हो आहेत ना माझ्याकडे बरेचसे फोटोज आहेत." आणि ते सगळेजण फिरायला गेल्याचे फोटोज तो इथे आता अपूर्वाला दाखवत असतो, की आम्ही इथे इगतपुरीला गेलो होतो, आम्ही इथे अलिबागला काशे बीचला गेलो होतो. हे सगळे फोटो आता बलदेव अपूर्वाला दाखवत असतो. त्यानंतर अपूर्वा म्हणते, की "अरे पण या एकाही फोटोमध्ये रागिनी पटवर्धन का नाही आहे?" तेव्हा इथे बलदेव म्हणतो, "कारण हे फोटो गेली 7 वर्षांमधले आहेत. त्याच्यामध्ये रागिनी पटवर्धन कशी का असेल?" तेव्हा इथे अचानकपणे बलदेव विचारतो, की "तुला रागिनी पटवर्धनचा फोटो बघायचा आहे का?" तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, "नाही रे, तसं नाही आहे. म्हणजे रागिनी पटवर्धनने इतका त्रास दिला ना तुम्हाला, की तिला आता बघावंसं वाटतंय." तेव्हा पौर्णिमा म्हणते, "अरे ते बघ ना, ते पुढे बघ ना, म्हणजे जे थंबनेल दिसतं त्याच्यामध्ये रागिनी पटवर्धन आहेत. त्याच्यामध्ये काय आहे बघ बरं." तेव्हा बलदेव म्हणतो, "हां, म्हणजे कदाचित 7 वर्षांपूर्वीचं जे काही कार्यक्रम झाला असेल ना, त्याचं जे फुटेज आहे त्याच्यामध्ये ते असेल." तेव्हा इथे थोडीशी आता रागिनी पटवर्धन अपूर्वाला दिसलेली असते. तेव्हा इथे बलदेव म्हणतो, "जाऊ दे ना, काही फोटोज आणि व्हिडिओ जुन्या डिलीट करायच्या बाकी आहेत. थांबा मी डिलीट करून टाकतो." तेव्हा अपूर्वा म्हणते, "अरे माझा फोन चार्ज करायचा आहे." बलदेव, "जरा जातोस का? बाहेर हॉलमध्ये माझा चार्जिंग आहे, तो घेऊन येतोस का?" तेव्हा इथे चार्जर आणण्यासाठी बलदेव तिथून गेल्यानंतर इथे आता अपूर्वा लगेचच आपल्या मोबाईलमध्ये तो व्हिडिओ रेकॉर्ड करून घेते, कारण तिला बघायचं असतं की नक्की इथे आता रागिनी पटवर्धन कशी चालते, कशी बोलते. तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते की ती बाई जी गेली ती नक्कीच रागिनी पटवर्धन नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वाचा वाढदिवस असतो. तेव्हा इथे अपूर्वा काम करत असताना तिच्यासाठी एक बलून आणलेला असतो आणि तो बलून तिला गिफ्ट म्हणून दिलेला असतो. तो म्हणतो की हॅपी बर्थडे. तेव्हा अपूर्वाला खूप आनंद होतो. तो म्हणतो, "हे घे तुझ्यासाठी बलून." अपूर्वा म्हणते, "हे काय?" तेव्हा इथे बलदेव म्हणतो, "हे आहे माझं हृदय." तेव्हा अपूर्वाला खूप आनंद होतो आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता बलदेव म्हणतो, "हा फुगासुद्धा फोडून टाक. त्याच्यामध्ये अजून एक सरप्राईज आहे." तर फुगा फोडल्यानंतर त्याच्यामध्ये खूप सुंदर अशी चेन असते, जी अपूर्वाला खूप आवडते. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता अपूर्वाचा वाढदिवस असल्यामुळे बलदेवने तिला आधीच सरप्राईज दिलेलं असतं. तिच्यासाठी इथे छान अशी चेन केलेली असते आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, अपूर्वा खूपच जास्त खुश असते. ती म्हणत असते की "बलदेव, अरे ही चेन किती सुंदर आहे रे, मला खूपच जास्त आवडली आहे." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता बलदेव म्हणत असतो, "तुला आवडली आहेस ना, तुझ्यासाठीच आहे ती, स्पेशली तुझ्यासाठी ती मी खरेदी केलेली आहे." असं इकडे आता बलदेव अपूर्वाला म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता बऱ्याचशा गोष्टी अपूर्वा घरामध्ये जाणून बुजून करत असते, पण इथे बलदेवला त्याबद्दल काही माहिती नसतं. बलदेवला असं वाटत असतं की अपूर्वा खूपच छान आहे, पण तसं अजिबात नाही आहे. तर पुढील भागामध्ये इथे आता बलदेव आणि अपूर्वा दोघेजणं बाहेर जायला निघालेले असतात. तेव्हा अपूर्वा म्हणत असते की "बलदेव, आपण दोघेजणं सेलिब्रेशनला चाललो आहे, हे बरं दिसत नाही आहे रे, कुणाला वाईट वाटणार नाही ना?" तेव्हा बलदेव म्हणतो, "नाही गं, वाईट कशाला वाटेल, आणि तसेही सगळेजण आपापल्या कामासाठीच गेलेत ना, मग आता कुणीही नाही आहे, तर चल, उलट चांगली गोष्ट आहे ना, आपण दोघेजण एकत्र सेलिब्रेट करूया." आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा आणि बलदेव दोघेजण जात असताना घरातल्या सगळ्यांनी इथे हॅपी बर्थडे असं लिहिलेलं असतं आणि सरप्राईज असं म्हणून आता सगळे टाळ्या वाजवून इथे अपूर्वाला सरप्राईज देतात आणि तिचा आता वाढदिवस साजरा करणार असतात. सगळ्यांना तिथे बघून इथे अपूर्वा आणि बलदेव दोघेही दचकतात, दोघेही घाबरतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता भूमी म्हणत असते की "ये ना दादा, ये. आता तुम्ही दोघांनी मिळून केक कट करायचा आहे. या बरं, केक कट करा." "बघा अपूर्वा, आज सगळं तुझ्या आवडीचं बनवलं आहे, सगळं तुझ्या आवडीचं आहे. तुझ्यासाठी आम्ही ही सगळी तयारी आधीपासूनच करत होतो. तेव्हा ये ना, तुला हे सगळं आवडतं आहे का बघ." तेव्हा इथे आता भूमी अपूर्वाला सगळं काही बघायला नेत असते, तयारी वगैरे. तेवढ्यातच इथे बलदेव म्हणत असतो की "अरे आकाश, मला असं वाटलं होतं की तुम्ही सगळेजण कामानिमित्त कुठेतरी बाहेर गेला असाल आणि म्हणूनच मला इथे अपूर्वाचा वाढदिवस तिच्याबरोबर सेलिब्रेट करायचा होता. तुम्ही कुणीच इथे नाही आहात म्हणून मी तिचा वाढदिवस बाहेर साजरा करणार होतो." तेव्हा इथे आता अपूर्वा या आश्चर्यानेच त्याच्याकडे बघायला लागते, कारण सगळ्यांच्या इथे समोर आता बलदेव म्हणालेला असतो की "अपूर्वाच्या वाढदिवसाची तयारी मी बाहेर केली आहे म्हणून."
आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता मानसी आणि अथर्व या दोघांना खूप वाईट वाटतं. एवढं सगळं यांच्यासाठी केलं आणि हे दोघेजणं आम्हाला न सांगता, आम्हाला न विचारता हे दोघेजणं बाहेर चालले होते वाढदिवस सेलिब्रेट करायला. तेव्हा इथे सगळेजणं बलदेवकडे बघतच राहतात की इथे 7 वर्षानंतर लग्न झाल्यानंतर बलदेवमध्ये खूप जास्त जरा बदल झालेले असतात.